आद्यत्रय जननी देवाचिया देवती ही बळे धरिला सायासे देवती ही बळे धरिला सायासे करुणिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तिची झाले ओंकार स्वरूप परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अखिल गुणनिधान भक्तवांछा कल्पतरू षडगुण ऐश्वर्य संपन्न आनंद घन भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या भगवान संगमेश्वराच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य विश्वसंत महाराष्ट्र सारस्वताचे मुकुटमणी वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभिवंत असणारे प्राणेंद्रिय दमन तनु सहित स्वगमन हरिश्री सुमन जिजाऊ रमन श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा संपूर्ण विश्वाला पावन करणाऱ्या अभंग संहितेतील हा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया साधू संतांनी देव कसा धरला देव धरण्यासाठी त्यांनी काय अट्टहास केले काय प्रयत्न केले काय सायास केले त्याचा विचार महाराज सांगतात विठ्ठल विठ्ठल 77 वर्ष आपलं त्या ठिकाणी चालू आहे अनेक त्या ठिकाणी पुरातन असणारा हा सप्ताह आहे आणि या सप्ताहातील भगवान संगमेश्वराच्या चरणी आजचं या ठिकाणी हे कीर्तन रूपी पुष्प समर्पित करायचं आहे कन्हेरगाव म्हटल्यानंतर त्या ठिकाणी महाराज थोड्या जुन्या आठवणी आमच्या जाग्या होतात या ठिकाणी आज कीर्तनासाठी उभं राहण्याचं सद्भाग्य त्या ठिकाणी प्राप्त झालं ही त्या ठिकाणी वाहणारी वैनगंगा पैनगंगा आणि आमचे गुरुवर्य बाबा त्याला प्रेमगंगा म्हणतात ढाकणे बाबांच्या सानिध्यामध्ये जवळजवळ 3 वर्ष बाबांच्या सेवेसाठी या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला आणि तेव्हापासून आमच्या काकाजींनी त्या ठिकाणी लक्ष ठेवलं आमच्यावरती आमचे ढोबळे काकाजी आहेत तेव्हापासून आमचे भोयर महाराज आहेत बरोबर ना बाबा डुकरे महाराज हा 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 थोडंसं झालं विस्मरण आता आणि त्यावेळेला जवळजवळ 3 वर्ष तरी त्या ठिकाणी 1 वर्ष रामप्रसाद महाराजांनी आम्ही इथं पखवाजाची सेवा हरिपाठ वाजवायचा कीर्तन वाजवायचं आणि बाबांच्या सोबत त्या ठिकाणी कथेला सुद्धा त्या ठिकाणी त्यावेळेला सप्ताह खाली होता महाराज वाळवंटात खाली सप्ताह होता आणि खाली त्या ठिकाणी सुंदर असा आनंद होता इथंही त्या ठिकाणी तेवढाच त्या ठिकाणी आनंद आहे आज कीर्तनासाठी त्या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्रातील नामवंत त्या ठिकाणी गायक हरिभक्तीपरायण परमादरणीय परमश्रद्धेय नामदेवजी महाराज नरवडे या ठिकाणी उपस्थित आहेत परमादरणीय परमश्रद्धेय नामदेवजी महाराज वा वा जोडच आहे नाही का आदरणीय हरिभक्तीपरायण कराळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या मुखारविंदामधून आपण सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यशा श्रवण मात्रेन हरिश्चित्तम समाश्रयेत ज्यांच्या मुखारविंदामधून आपण या ठिकाणी कथा श्रवण करत आहात आपल्याच गावातील त्या ठिकाणी आपल्या गावाचं वैभव असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण नामदेव महाराज गिरी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच प्रकारे हरिभक्तीपरायण प्रल्हाद महाराज आहेत हरिभक्तीपरायण नथुराम महाराज या ठिकाणी आहेत गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सुंदर साऊंड सिस्टीम आहेत काकाजी समोर त्या ठिकाणी बसलेले आहेत आता आम्ही लहान होतो त्यावेळेला बाबांच्या सेवेत यायचो ढाकणे बाबांच्या गुरुवर्य बाबांच्या सेवेत त्यावेळेला आणि मग काकाजी म्हणूनच त्यांच्या मागं लागायचं कधी त्या ठिकाणी गारेगार खायला जायचं त्यांच्यासोबतच फिरायचं असा तो त्या ठिकाणचा काळ होता असतो
फार त्या ठिकाणी आनंद वाटत आहे. आज पुनश्च एकदा संगमेश्वराची सेवा करण्याचं सद्भाग्य या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आपल्या निर्धारित वेळेमध्ये आपल्याला आपली सेवा भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करायची आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग फार गोड आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया साधू संतांनी देव कसा धरला, देव धरण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनामध्ये काय सायास केले, काय अट्टहास केले, काय प्रयत्न केले, याचा विचार त्या ठिकाणी महाराज सांगतात. एकंदरीत मनुष्य जन्माचा जर विचार केला तर प्रत्येक मनुष्य हा साध्याकडे त्या ठिकाणी निघालेला आहे. माझ्या जीवनामध्ये काही ना काहीतरी मला प्राप्त व्हावं, माझ्या जीवनामध्ये काही ना काहीतरी माझ्या साध्य प्राप्त व्हावं, मिळकत जीवनामध्ये प्राप्त व्हावी, याकरता अट्टहास करत आहे, याकरता प्रयत्न करत आहे. प्रत्येक मनुष्याची धावपळ चालू आहे, धरपकड चालू आहे. मग तो कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या, कोणत्याही संप्रदायाचा असू द्या, कोणत्याही वर्णाचा असू द्या, त्याला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. महाराष्ट्रातला असू द्या नाही तर गुजरातमधला असू द्या, काही बंधन नाही. प्रत्येकाची धावपळ चालू आहे, प्रत्येकाची धरपकड चालू आहे. तरणे सुद्धा धरपकडीच्या मागे आहेत आणि म्हातारे काही कमी नाही. म्हातारे माणसं सुद्धा आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी भेटलं पाहिजे, साध्याच्याच पाठीमागं सगळ्यांची धावपळ धरपकड त्या ठिकाणी चालू आहे. काय झालं, आळंदीला असताना तिकडे मुंबईला जाण्याचा योग आला आणि कीर्तनाला जाता जाता त्या ठिकाणी आमच्या शेजारचे आजोबा म्हणाले, का रे पोरांनो, लोक हो म्हणे, इकडे तिकडे फिरता, कधी बुड्याबाडेला घेऊन फिरत जा. म्हटलं काहायला पाहिजे बुढेबाडे आमच्या सोबत, नाही का? नाही म्हणे, आम्हाला घेऊन कधी जात नाही म्हणे. कुठं चाललंय? म्हटलं चाललो मुंबईला. वा 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 म्हणे, एक काम करा म्हणे बुवा, आज तुमच्या सोबत मला घेऊन चला. म्हटलं काय हरकत नाही, चला म्हटलं, बसा गाडीत. गाडीत बसवलं, मुंबईला त्या ठिकाणी नेलं. आणि मुंबईला नेल्यानंतर मुंबईला महाराज सगळं त्यांना दाखवलं. ते समुद्र चौपाटी दाखवली, समुद्र काठ दाखवला, तिथं त्या ठिकाणी पाणीपुरी गोलगप्पे त्यांना खाऊ घातले, राणीचा बाग दाखवला, कबूतर उडताना दाखवले, मेट्रो दाखवल्या, मोठ्या मोठ्या बिल्डिंगी त्या ठिकाणी दाखवल्या. सगळं त्या ठिकाणी दाखवून झालं. आणि ज्या निश्चित स्थळी आम्हाला जायचं होतं त्या निश्चित स्थळी जात असताना त्या ठिकाणी भली 40 मजल्याची बिल्डिंग होती आणि आम्हाला 22-23व्या मजल्यावरती जायचं होतं. मग काय पायी जायचं असतं का तिथं? त्याच्यासाठी ते यंत्र असतात, काय म्हणतात त्याला, लिफ्ट म्हणतात, नाही का? खाली यायचं वर यायचं. 2 लिफ्ट होत्या, एक लिफ्ट वर जायची, एक खाली यायची, एक वर जायची, एक खाली यायची, एक वर जायची, एक खाली यायची. झालं असं, आमच्याच पुढं त्या ठिकाणी एक 75-80 वर्षाची माऊली एका लिफ्टमध्ये आतमध्ये बसली आणि वर गेली. आणि 2 मिनिटांमध्येच लगेच एक 40-45 वर्षाची माऊली त्या दुसऱ्या लिफ्टमधून बाहेर आली. तर माझ्यासोबत आलेला म्हातारा बाबा, माझ्यासोबत आलेले ते आजोबा होते, ते म्हणायला लागले, बुवा लय नुकसान केलं. म्हटलं कायचं नुकसान केलं? साधी 10 रुपयाची पाणी बॉटल घेऊन नाही दिली तुम्हाला, नुकसान कशाचं? नाही म्हणे, फारच नुकसान केलं. म्हटलं कशाचं? तुम्ही सांगितलं नाही म्हणे या मुंबईमध्ये इतके भारी भारी त्या ठिकाणी यंत्र आहेत म्हणून. म्हटलं कसले भारी यंत्र? हे काय म्हणे, आता 80 वर्षाची माऊली आत गेली आणि 40शी होऊन बाहेर आली. 80 वर्षाची आत गेली आणि 40शी होऊन बाहेर आली. म्हटलं तुम्हाला म्हणायचं काय? नाही म्हणे, घरची बुढी सोबत आणली असती तर बरं झालं असतं. विठ्ठल म्हातारे माणसं सुद्धा साध्याच्याच पाठीमाग आहेत, धरपकडीच्याच माग आहेत बरं का. आणि तरणे काय माग आहेत का? तरणे पोरं सुद्धा त्या ठिकाणी धरपकडीच्याच माग आहेत. मला माझ्या जीवनात काय भेटणार, मला माझ्या जीवनात काय प्राप्त होणार, तरणे सुद्धा त्याच्याच पाठीमाग आहे. काय झालं, गावात एक मामा राहत होते, प्रत्येकाच्या गावात राहतात आणि गावातच भाचाही राहत होता. गावातच भाचाही राहतो. भाचा सहज मामाला भेटायला गेला. भाचा सहज मामाला भेटायला गेला तर मामानी विचारू नये सध्या 2025 सालात, पण मामानी विचारलं. काय विचारलं? का रे व एवढा आता 25, 26, 27 वर्षाचा घोडा व्हायला लागला, काही लग्न बिग्नाचा विचार आहे का नाही? लग्न बिग्न करायचं आहे का नाही?
म्हणे करायचं ना मामा. मग काही निरोप, काही बायोडाटा, काही फोनवर आलं का नाही, काही चौकशी वगैरे केली का नाही, कुठं काही पोरगी वगैरे बघितली का नाही. सांगितलं मामा बघितली ना म्हणे. कोणाची बघितली म्हणे तुमचीच. वा म्हणे तुमचीच म्हटल्यानंतर मामाने सांगितलं लेका कमवाची अक्कल नाही, काही नाही, काही नाही, हाट म्हणे, पोरगी बिरगी देत नसतो म्हणे तुला. मामाने सांगितलं देत नाही. तो त्याचाच भाचा होता. त्याने सांगितलं अशी कशी देत नाही, पाहतोच म्हणे. पोरगी मिळवल्याशिवाय गप्प बसणारच नाही म्हणे. नेमकं गावामध्ये इलेक्शन लागलं आणि मामानं सरपंच पदाचा फॉर्म भरला. बरं का, गावात इलेक्शन लागलं, सरपंच पदाचा फॉर्म भरला तर मामाच्या विरोधात भाच्याचाच भाचा होता. मामाच्या विरोधात भाच्यानं फॉर्म भरला. हे मामाला कळल्याबरोबर मामा रातचा 1 वाजता भाच्याला भेटायला घरी गेला. म्हणले लेका काय कमी केलं तुझ्या आईला, काय कमी केलं तुझ्या आईला, काय साडी चोळी, अरे दर सालच्या 2 साड्या सगळं भेटतंय म्हणे, पुन्हा माझ्या विरोधात फॉर्म भरला कशासाठी, फॉर्म माग घे. सांगितलं मामा जमणारच नाही म्हणे, फॉर्म माग घेणार नाही. मी सांगतो ना म्हणे तुला, फॉर्म माग घे. अरे आपण एका रक्ताचे माणसं, माग घे. जमत नाही म्हणे मामा. बरं एक काम कर म्हणे, हे 1 लाख रुपये ठेव म्हणे. असंच असतं ना, असंच असतं का. हे 1 लाख रुपये ठेव म्हणे, परंतु फॉर्म माग घे. फॉर्म माग घे त्याने म्हटल्यानंतर मामा 1 लाखात होत नाही म्हणे, मग किती पाहिजे, 2 लाख घे म्हणे. आणि सांगितलं 2 लाख पण नाही, मग आता शेवटचं तुला सांगतो म्हणे, आहे सगळं तुलाच देतो म्हणे, 5 लाख घे, पण फॉर्म तेवढा माग घे. त्याने सांगितलं हुंडा नको मामा, फक्त हुंडा नको मामा, फक्त काय पाहिजे तुमची पोरगी पाहिजे म्हणे, बाकी काही नको. आता मामाला सरपंच व्हायचंच होतं. त्यांनी सांगितलं दिली म्हणेल का पोरगी तुला. त्यांनी सांगितलं फॉर्म भरलाच नव्हता, उगा आवड उठवली होती म्हणे. तरणे सुद्धा धरपकडीच्याच मागं आहे. आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी साध्य प्राप्त झालं पाहिजे, मिळकतीच्याच मागं त्या ठिकाणी आहे. आता ऐका, थोडं एवढ्या लांबून मी जवळजवळ 350 किलोमीटर नागपूरवरून त्या ठिकाणी सकाळी काल्याचं कीर्तन करून निघालो. तुम्हाला काही विनोद सांगण्यासाठी नाही आलो इथं. ऐका, फार गोड चिंतन सांगतो. एकंदरीत मनुष्य जीवनाचा विचार जर केला तर माणसांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी धरलेल्या आहेत. आणि माणसाने या संसारिक जीवाने कोणत्या कोणत्या गोष्टी धरल्या आणि त्याचा परिणाम त्यांच्या जीवनामध्ये काय झाला याचा एक विचार करू आपण. आणि साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये काय काय धरलं आणि साधू संतांनी काय धरलं आणि त्याचा परिणाम त्यांच्या जीवनामध्ये काय झाला, या 2 गोष्टीचा विचार आपण या ठिकाणी करूयात आपल्या निर्धारित वेळेमध्ये. पहा, संसारिक माणसानं 3 गोष्टी धरलेल्या आहेत. ऐका बरं का, संसारिक माणसानं 3 धरलेल्या आहेत गोष्टी, तशा भरपूर धरल्यात, पण आजच्या कीर्तनासाठी 3 गोष्टीचा विचार आपण करूयात. संसारिक माणसानं पहिली गोष्ट धरलेली आहे, 1 ताठा धरलेला आहे, 2 वासना धरलेली आहे आणि 3 नको तो संग संसारिकानं धरलेला आहे. किती गोष्टी झाल्या, 3 गोष्टी झाल्या. संसारिक जीवानं जे धरायला नको तीच गोष्ट धरली. ताठा धरल्यानंतर आतापर्यंत कोणाचं भलं झालं नाही. ताठा कळला ना तुम्हाला. ताठा म्हणजे अहंकार, ताठा म्हणजे जरा गर्व, ताठा म्हणजे हम किस्से, हा आता कळलं. ताठा म्हणजे हम किस्से कम नाही. या संसारिक जीवानी ताठा धरलाय महाराज. कोणीच कोणाला स्वतःपेक्षा त्या ठिकाणी वरचढ समजायला तयार नाही, कोणी कोणाला त्या ठिकाणी मोजायला तयार नाही, कोणी कोणाला त्या ठिकाणी मान सन्मान किंमत द्यायला तयार नाही. तो मोठा आहे, तो त्याच्या घरचा मोठा असं म्हणतात. मला काय त्याचं करायचंय, मी माझा मोठा, नाही का. नम्रता घ्यायला माणसं विसरायला लागलेले आहेत. वास्तविक नम्रतेसारखा मोठा गुण महाराज जर आपल्या जवळ असेल तर देव आपल्याला धरता येतो. नम्रता जर असेल तर देव धरता येतो. नम्र झाला भूता तेने
अनंता. नम्रता जर असेल तर देव सुद्धा आपलासा करता येतो. पण माणसं नम्रता घ्यायला तयार नाहीत. कोणी कोणापुढं नतमस्तक व्हायला तयार नाही. प्रत्येकाला त्या ठिकाणी ताठा, सगळ्यांनी ताठा धरलेला आहे. सगळ्यांना सारखं द्यायचं, सारखं द्यायचं बरं असतं. नामदेव महाराज म्हणतात पंक्तीत भेद करायचा नाही. आणि पंक्तीत भेद केला तर आता ते नामदेव महाराजालाच जाऊन विचारा. विठ्ठल विठ्ठल काय सांगत होतो. ताठा बर का, संसारिकानं धरलाय ताठा. कोणी कोणाला मोजायला तयार नाही. पहा, ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर जरा चिंतन मांडलेलं आहे. ज्ञानोबराय सांगतात संसारिक माणसं किती ताठ, संसारिक माणसं किती त्या ठिकाणी ताठ आहेत की कोणापुढं वाकायला तयार नाही. किती किती महाराज ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला. माऊली सांगतात तरी लवोने नती कैचे आटिवा लोहाचे खांब जैसे. जसा आटीव लोखंडाचा खांब कोणापुढं वाकत नाही. वाकतो का? आटीव लोखंडाचा खांब कोणी वाकवलाय का? आटीव लोखंडाचा खांब वाकत नाही. तसे संसारिक माणसं कोणापुढं वाकत हम किस्से कम नाही म्हणतात. संसारिक कोणापुढं वाकायलाच तयार नाही. नम्रता घेतली पाहिजे. परंतु बघा, या आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहार वाकवणारा सुद्धा त्या ठिकाणी योद्धा झालेला आहे. ज्यांनी पहार वाकवली. कोणी पहार वाकवली होती महाराज? छत्रपती संभाजी महाराज. अशी पहार घ्यायची, करकर 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 वाकवायची, 4चा आकडा करायचा. तानाजी मालुसरे महाराज पहार घ्यायची, करकर करकर वाकवायची. असे ज्ञानोबरायांना आपला दृष्टांत थोडा कमी वाटला. माऊलींनी या ठिकाणी दृष्टांत दिला, परंतु तो ज्ञानोबरायांना जरा दृष्टांत कमी वाटला. आणि मग ज्ञानोबरायांनी दुसरा दृष्टांत दिला संसारिकाला. किती ताठपणा संसारिकाच्या ठिकाणी. माऊली सांगतात तुम्हाला लाटणं माहितीये का? लाटणं, लाटणं काहीतरी माना हलवा ना. हो नाही, लाटणं माहितीये का? कनेरगाव नाका माहिती? खाल्लंय का कधी? आपलं ते लाटण्याच्या खालच्या लाटणं. तू लाटणंच म्हणतात का बेलणं म्हणतात? हा, आमच्याकडे बेलणं म्हणतात महाराज. बेलणंच म्हणतात का इकडं? मग सांगा ना तुम्ही असं. हा, ते लाटणं बेलणं माहिती आहे सगळ्यांना. सगळ्याच्या घरी असतं. कोणी दिवसा खातं, कोणी अंधारात खातं, असू द्या आपलं. लाटणं महाराज ते ठिकाणी ज्ञानोबरांना काय महाराज दृष्टांत सुचावेत. माऊलींची दृष्टांत देण्याची पद्धतच फार अलौकिक आहे. 9000 ओव्यांमध्ये ज्ञानोबरांनी जवळजवळ 3-3.5 ओव्या दृष्टांतासाठी वापरलेले आहेत. माऊलींनी दृष्टांत दिला. माऊली सांगतात तुम्हाला लाटणं माहितीये? हो माहिती आहे. संसारिक माणसं त्या लाटण्यासारखी असतात. ते लाटणं दोन्हीकडून बारीक असतं. जिथून वाकवायचं तिथं तिथं ठोकळ असतं, जाड असतं नाही का? जिथून वाकवायचं तिथं. काही काही माणसं तशीच असतात, दोन्ही कोण बारीक, मधातच जा. माझ्याकडे पाहू नका. काही काही माणसं दोन्ही कोण बारीक पण मधातच जाड झालेले असतात नाही का? ज्ञानोबराया सांगतात संसारिक माणसं त्या लाटण्यासारखे आहेत. तरी लाटणे ऐसा न लवे, पाथरू जेवी न द्रवे, गुनियासी नागवे, फुंडसे जैसे. संपला माझा विषय. विठ्ठल संसारिक माणसं त्या लाटण्यासारखे आहेत. ज्ञानोबरायांनी सांगितलं संसारिकांना ताठा धरलेला आहे. बरं, किती प्रकारचा धरला ताठा? काही साध्या प्रकारचे आहेत का? त्याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकार आपण करू. एक धनाचा ताठा. कशाचा? धनाचा ताठा. 2 मानाचा ताठा आणि 3 ज्ञानाचा ताठा. किती झाले? 3 झाले. पहिला धनाचा ताठा. ज्याच्याजवळ धन असतं. बाबा बाबा बाबा, संसारिकापाशी धन असावं, लवून लवकर नमस्कार करत नाही महाराज. ज्ञानोबराया सांगतात संपत्ती आणि दया
दोन्ही वस्ती आलिया ठाया संपत्ती गडगंज आहे आणि त्याच्यासोबत जर दया असेल तर ती ज्ञानोबा सांगतात ती भगवंताची विभूती आहे, तिथं प्रत्यक्ष भगवंत वास करतो. परंतु जर केवळ संपत्ती आहे आणि दया अंतकरणामध्ये नसेल तर ते काही कामाची नाही. त्याला म्हणायचा ताठा. संसारिक माणसं ज्याच्याकडं गडगंज पैसा आहे कोणापाशी वाकायला तयार होत नाही. धनाचा त्या ठिकाणी ताठा धरलेला आहे संसारिकांनी, धनाचा ताठा. बर सप्त्याची पंगत बसली, सप्त्याची पंगत बसली, काल्याची पंगत बसली. एक जरा बिचारा उशिरा आला पंक्तीत, उशिरा बसला. त्याला सगळे म्हणत होते बसू नको, दुसऱ्या पंक्तीत बस. तो म्हणला लय भूक लागली, बसू दे आता इथं. बरं बसला बिचारा, गरीब माणूस होता. आता ते सगळं वाढणारे निघून गेले होते. जसं येईल तसं त्याच्या पात्रावरती सगळं पडायचं. पण सगळे पदार्थ त्याच्या पात्रावरती आले, पण मात्र त्यांनी जसा घास घेतला त्याला मिठाची कमतरता जाणवली. जसं मीठ कमी वाटलं महाराज, त्यांनी मधात पाटील फिरत होते पंक्तीत अंगठ्या घालून पाटील फिरत होते. तर त्यांनी पाटलाला सांगितलं, पाटील जरा मीठ वाढता का? पाटलाने सांगितलं 21,000 पावती फाडली, काय मीठ वाढायला? तुका म्हणे ऐसे आहेत गा हरी, याला म्हणायचं धनाचा ताठा. विठ्ठल हरे विठाला विठाला हरे विठाला हरे विठाला. संसारिकांना ताठा धरलेला आहे धनाचा. 2 मानाचा ताठा. महाराज मान एवढा लागतो लोकांना, लोकाला मान देता देता मान तुटायची वेळ येते. पण लोकांचा मान काही पुरा होत नाही. एवढा मान पाहिजे महाराज. त्या लग्न येवामध्ये तर आपण पाहतो, त्या लग्नामध्ये आमच्या भागात आता मी एका ठिकाणी लग्नाला गेलो. एक माणूस पांढरा कपडे घातलेला, भलताच तन 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 फन 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 तन 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 तन. अरे झालं काय? जावय जावय. आलं लक्षात, म्हटलं जावय जावय. मग काय झालं? सगळ्याला फेटे बांधले. पण तुम्हालाही बांधलाय? नाही, पण मला सगळ्यात शेवटी बांधला. सुरुवातीला जावयाचा मान मला सुरुवातीला का नाही बांधला, शेवटीच का बांधला? तेवढ्यासाठीच त्या ठिकाणी मानाचा ताठा. संसारिक माणसं एवढे मानाला हपापलेले आहेत, एवढे मानाला हपापलेले आहेत महाराज, काय सांगायचं. आता आम्हाला रोज अनुभव येतो त्याचा. विठ्ठल हरे विठाला हरे विठाला विठाला. लोकांना वाटतं सगळ्यांनी मलाच राम राम करावा, लोकांना वाटतं सगळ्यांनी मला जय हरी करावा, जिकडं तिकडं माझाच फोटो असावा. भले तो तेरवीच्या का पत्रिकेवर असताना पण असावा वाटतो. विठ्ठल विठ्ठल संसारिकाला त्या ठिकाणी मानाचा ताठा. बरं, आणि तिसरा आहे ज्ञानाचा ताठा. एखाद्या वेळेला धनाचा ताठा परवडला, एखाद्या वेळेला मानाचा ताठा परवडला, परंतु ज्ञानाचा ताठा काही कामाचा नाही. ज्यांच्या जवळ ज्ञान असतं ना, ते ज्ञानी माणसं समाजाला नागवायचं काम करत असतात. ज्याच्याकडे काही कला असेल, ज्याच्याकडे काही ज्ञान असेल, समाजाला नागवायचं काम करतात महाराज. बघा, ते महाराज लोकांच्या घरचं काही बिघडू नये, आणि बिघडलं तर 7 दिवसाचं भागवत होऊन जर गेलं तर ते पिशी घरात येऊ नाही, ठेवू नाही देत, लगेच सुरू करते. हे बिघडलं, बोलवून आणा. ते बिघडलं, घेऊन जा, दुरुस्त करून आणा. नाही का? ऐका, आता हे आमचे अनुभव आहे, सांगतो तुम्हाला. पहा, संसारिक ज्याच्याजवळ ज्ञान असतं, कला असते, ते समाजाला नागवायचं काम करतात. आमच्या घरचं फ्रीज बिघडला महाराज. फ्रीज बिघडला तर आमच्या शेजारीच एक मेकॅनिक राहत होता. त्याला म्हटलं बाबा जरा दुरुस्त करून दे. त्याने सांगितलं देतो ना म्हणे महाराज. कधी येतो? बास म्हणे जेवण करतो आणि लगेच तुमच्याकडेच येतो म्हणे. म्हटलं काही हरकत नाही, ये म्हटलं. लगे बरं का? म्हटलं हो म्हणे महाराज, लगेच तुमच्या पाकच जेवण करतो लगेच येतो. गडी दुपारी जेवला, संध्याकाळी जेवला, दुसऱ्या दिवशी दुपारी जेवला, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेवला. येऊनच राहिला होता अजून. आत्ता येतो आत्ता येतो आत्ता येतो म्हणून 4-4, 8-8 दिवस त्यांच्या पुढं रामराव, अरे देणारे बुवा करून, देणारे बुवा करून, देणारे बुवा करून. ज्याच्याजवळ ज्ञान असतं, कला असतं महाराज, त्याला भलता ताठा त्या ठिकाणी आलेला असतो.
जाऊ दे आता तुमचं कवर सांगा, आमचं सांगतो नाही का. आमच्यासारखे महाराज लोक 2-3च टिपणं बसलेले असतात, पण त्या बुवाचं दुसऱ्या बुवाचं टिपणच बसत नाही. विठ्ठल विठ्ठल आता या ठिकाणी महाराज आमचे नामदेव महाराज आहेत, कनाडे महाराज आहेत, सुंदर त्या ठिकाणी पट्टीचे गायक आहेत. काही काही सप्त्याला गेलो ना महाराज, भले असे त्यांचे ते कलरचे कपडे लांब लांब आणि ते त्यांचा तो थाट बाट बघून असं वाटतं आज काय खरं नाही गड्या आपलं, आज आपल्याला उचलून टाकतात हे बहुतेक वाटतं कधी कधी. पण त्या ठिकाणी राग काढायला आलाप एक घेतात आणि राग भलताच म्हणतात. ज्ञानाचा ताठा पहा, एखाद्या वेळेला धनाचा ताठा परवडला, मानाचा परवडला, परंतु त्या ठिकाणी ज्ञानाचा ताठा काहीही कामाचा नाही. माणसाजवळ ज्ञान थोडस असतं, परंतु गर्व अहंकार भलताच त्या ठिकाणी. तुकोबऱ्यांनी गोड त्याचं वर्णन केलेलं आहे. विद्याल्प परी गर्व शिरोमणी, विद्याल्प परी गर्व शिरोमणी, मजभोनी जानी पुनाही, मजभोनी जानी पुनाही. मजभुनी जानी पुनाही. ज्ञान थोडं आहे, परंतु गर्व मात्र त्या ठिकाणी माणसांनी खूप धरलेला आहे. विद्या अल्प परी गर्व शिरोमणी, मजहुनी ज्ञानी कोण आहे, अंगी भरे ताठा कोणा ते मानिना. ताठा धरलेला आहे. पहा, ज्यांनी ज्यांनी ताठा धरला, त्या ताठा धरल्याचा परिणाम काय महाराज, परिणामाचा विचार करावा लागेल ना. ज्यांनी ज्यांनी ताठा धरला त्याचा परिणाम काय, तुकोबराय त्याचा परिणाम सांगतात. तुका मन नरकी खाली अभिमान, तुका मन नरकी खाली अभिमान, जरी भोय ज्ञान गर्भताठा, जरी भोय ज्ञान गर्भताठा. महाराज ज्यांनी ज्यांनी ताठा धरला, अहंकार धरला, अभिमान धरला, परिणाम तुका म्हणे नरकी घाली अभिमान. अभिमान नरकामध्ये घालत असतो. तुकोबराय बोलतात, शिकल्या बोलाचा धरशील ताठा. काय, शिकल्या बोलाचा धरशील ताठा, परिणाम तेने जाशी वाटा यमपंथे. परिणाम सांगितला, ताठा धरला, परिणाम यम लोकाच्या वाटा. बर, संसारिकानं पहिला धरलाय ताठा, परिणाम यम लोकाच्या वाटा. संसारिकानं दुसरा घटक, दुसरी गोष्ट धरलेली आहे. काय धरली, संसारिकानं वासना धरलेली आहे. दुसरा विषय आपला होता वासना. संसारिक माणसांनी वासना धरलेली आहे. महाराज, वासना काय धरण्यासारखा घटक, ज्यांनी ज्यांनी धरला त्यांचं वाटोळच, कुळामुळा सकट वाटोळ झालं. सांगदेव महाराज सांगतात, वासनेच्या संगे नको जा, वासनेच्या संगे नको जाऊ, वासनेच्या संगे नको जाऊ, वासनेच्या संगे नको जाऊ. पहात्या रावणा काय झाले, वासनेच्या संगे नको जाऊ मना. परिणाम उदाहरण दिलं मोठ्याचं. पहा त्या रावणा काय झाले.
पहा त्या रावणा काय झाले महाराज, रावण कुळा मुळा सकट सगळ्या भाऊ बनकी सकट संपला. काय धरली रावणानं, फक्त वासना धरली महाराज. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. कशामुळं, फक्त वासना धरली. वासना संसारिक जीवानं धरलेली आहे महाराज. आमच्या दिंडीमध्ये एक मनुष्य अनवाणी पायाने चालायचा, चप्पल घालत नसायचा, अनवाणी पायाने चालायचा. एकदा झालं असं डुकरे महाराज, चालता 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 ऊन जरा जास्त पडलं, आणि ऊन जास्त पडल्यानंतर आता डांबरी रोड तापला महाराज, सिमेंटचा रोड तापला, आणि पायीवारी करता करता मग जो अनवाणी होता तो उड्या मारत चालायला लागला, पाय उचलत चालायला लागला, पाय आपटत चालायला लागला. मी त्याला म्हटलं बाबा चल दुकानात, मी तुला चप्पल घेऊन देतो. त्याने सांगितलं नाही नाही महाराज, चप्पल जमत नाही म्हणे, 5 वर्ष झाली म्हणे, आता हे शेवटचं वर्ष आहे, चप्पल घाल ना. नाही नाही म्हणे, घालत नसतो, माझा संकल्प आहे. काय संकल्प आहे तुझा? आमच्या गावातील ब्राह्मण बुवानं सांगितलं म्हणे 5 वर्ष अनवाणी वारी कर, घरी पाळणा हलल. घरी महाराज वारी केली, परंतु कशी केली? वासना धरून केली. संसारिकानं काय धरलेली? वासना धरलेली आहे. वासना धरूनच तुमचा आमचा परमार्थ चालू आहे. वासना धरूनच सगळा प्रपंच त्या ठिकाणी चालू आहे. परमार्थ करत असताना वासना धरून परमार्थ करू नये. आणि वासना धरून जर परमार्थ केला तर आपल्या वाट्याला काय येणार आहे? आपल्या वाट्याला काही येणार नाही महाराज. भले त्या ठिकाणी होनी संन्याशी भगवी लुगडी वासना न सोडी विषयाची. भले त्या ठिकाणी भगवे वस्त्र जरी धारण केले तरी वासना न सोडी विषयाची. फार मोठे मोठे या वासनेच्या नादात लयाला गेलेले आहेत. असतो वासना काही कामाची नाही. बघा मोठ्या मोठ्यांची यादी दिलेली आहे. वासना ओढाळ गाय गड्यांनो, वासना ओढाळ गाय. ही वासना ओढाळ गाय आहे. कधी वासना जिकडं तिकडं भटकल काही सांगता येत नाही. म्हणून वासना धरू नये. परंतु तुमचा आमचा सगळा परमार्थ वासनेला धरूनच चाललेला आहे. संगमेश्वराला रोज पाणी टाकायला येत असताना माता माऊल्या, 1 लोटा जल सब समस्या का हल. आमचा काही विरोध नाही. आम्ही शिवपुराण कथाच संपून इथं आलोय. आज नागपूरला शिवपुराण कथा संपवली आणि इथपर्यंत त्या ठिकाणी आलो. शिवपुराण महाराज हे फार, ते शिवपुराणामध्ये शिवपुराणातील पहिला शब्द शौनकादिकांनी सुतांना विचारलेला आहे. प्रश्न असा विचारलेला आहे की सदाचारस्य सद्भक्तीर विवेको वर्धते कथम. आम्हाला त्या ठिकाणी भक्ती सांगू नका म्हणे, आम्हाला त्या ठिकाणी ज्ञान सांगू नका, पण आम्हाला सदाचारानं वागायचं कसं तेवढं तुम्ही आम्हाला सांगा. म्हणून त्या शिवमहापुराणामध्ये काय खावं, काय प्यावं, महादेवाला काय वाहावं, त्याला काय आवडतं, कसं कसं त्याचं पूजन करावं, त्या सगुणाचं पूजन कसं, निर्गुणाचं पूजन कसं, हे सगळं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे. झोपायचं कसं, उठायचं कसं, कोणत्या दिशेला डोकं करावं, कोणत्या दिशेला पाय करावे, इथपासून सकाळी उठल्यापासून कोणता मंत्र, सगळं त्या शिवपुराणामध्ये दिलेलं आहे. सूक्ष्मतेने त्या ठिकाणी बारीक बारीक विचार त्या ठिकाणी दिलेला आहे. ते वाचता वाचता असं कवा कवा वाटतं की हे खरोखर संविधान आहे की काय. जसं भारतीयांसाठी भारतीयांनी कसं जगावं, त्यांची भारतीयांची जी प्रणाली आहे जगण्याची, त्यांनी काय केल्यानंतर काय त्यांना शिक्षा, काय केल्यानंतर काय होईल, असं सगळं जसं भारतीयांसाठी संविधान आहे तसं आध्यात्मिक संविधान म्हणजे शिव महापुराण आहे. विठ्ठल त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी महाराज आपण महादेवाचं पूजन करतो. कोणत्याही देवाचं, महादेवाचंच म्हणून नाही, प्रत्येक देवाचं पूजन करतो, परमार्थ करतो. तो देवासाठी करतो का स्वतःसाठी? जर देवासाठी परमार्थ असेल तर आपला परमार्थ वासना रहित आहे. आणि जर फक्त स्वतःसाठी परमार्थ चालू असेल तर वासनेने युक्त आपला परमार्थ आहे. आणि वासनेने युक्त जर परमार्थ असेल तर आपल्या वाट्याला काहीच येत नाही. शंकराचार्य प्रभू बोलतात
9 महिने एखाद्या माऊलीनं गर्भ वागवला पोटामध्ये. किती? 9 महिने 9 दिवस एखाद्या माऊलीनं पोटात गर्भ वागवला आणि 9 महिन्यानंतर तो गर्भ मेलेला बाहेर आला. गर्भ कसा बाहेर आला? मेलेला गर्भ जर बाहेर आला तर मला सांगा, जिनं 9 महिने वागवलं तिच्या वाट्याला काय आलं? तिच्या वाट्याला फक्त त्रास आला. शीन तिच्या वाट्याला आला, दुसरं काही तिच्या वाट्याला येत नाही. शंकराचार्य प्रभू सांगतात, मृत प्रसवा प्रसववत श्रम एक केवलम. जसं त्या माऊलीच्या वाट्याला शीन शीन आणि शीनच त्या ठिकाणी येत असतो, तसं ज्यांनी ज्यांनी वासना धरून परमार्थ केला परिणाम त्यांच्या वाट्याला फक्त शीनच येणार आहे, दुसरं काही येणार नाही. उघडा बाळ क्रीडा पहा, त्याच्यामध्ये प्रमाण महाराजांनी दिलेलं आहे. विठ्ठल त्याच्यामध्ये गोड प्रमाण दिलेलं आहे. महाराज सांगतात, वासना धरीती कृष्णा विन काही, वासना धरीती कृष्णा विन काही, परिणाम शीन केला तीही साधनांचा, शीन केला तीही साधनांचा. ज्यांनी ज्यांनी वासना धरून परमार्थ केला महाराज, सगळे यरझार वाया गेली. शीन केला तीही साधनांचा, सगळे साधन वाया गेले, फक्त आपल्या वाट्याला शीनच त्या ठिकाणी पडणार आहे. मग ऐका, संसारिकानं धरलाय ताठा, परिणाम यमलोकाच्या वाटा. संसारिकानं धरली वासना, परिणाम शीन त्याच्या पदरामध्ये पडणार. आणि तिसरी गोष्ट संसारिकानं धरलेली आहे, नको तो संग. जे धरायला नको तोच संग मनुष्य धरत असतो, आणि त्याचा परिणाम पतन उद्धार संघाचा महिमा. महाराज, पतन उद्धार. चांगल्याच्या संगतीत गेलो तर चांगलं फळ, आणि वाईटाच्या संगतीत गेलो तर वाईट फळ, नाही का? संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, नाही का? संतांच्या संगतीमध्ये ध्रुवजी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई. महाराज, आम्ही गुरुवर्य ढाकणे बाबाचे चरण धरले, परिणाम आमची सुद्धा बन गई. विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये संगती करत असताना चांगली संगती करा महाराज. साधू पुरुषाची महात्म्याची संगती करा, जीवनाचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. पतन उद्धार संघाचा महिमा. चांगल्या संगतीनं चांगलं, वाईटाच्या संगतीनं वाईट. चला, संसारिकानं 3 गोष्टी धरल्या, ताठा, परिणाम यमलोकाच्या वाटा. वासना धरली, शीन पदरामध्ये पडला. जसा संग जैसी संगत वैसी रंगत. चला, विषय संपला आपला. संसारिकानं 3 गोष्टी धरल्या, त्याचा परिणाम आपण पाहिला. आता साधू संतांनी सुद्धा 3 गोष्टी धरल्या. तशा भरपूर धरल्या साधू संतांनी, पण आपल्या चिंतनासाठी आपण 3 पाहूयात. साधू संतांनी 3 गोष्टी धरल्या. एक, साधू संतांनी अंतकरण ताब्यामध्ये धरलेलं आहे. हो. 2, साधू संतांनी संतांचे वचन धरलेले आहेत. आणि 3, साधू संतांनी देव धरलेला आहे. बरं का? साधू संतांनी देव धरला. पहिली गोष्ट, साधू संतांनी अंतकरण धरलेलं आहे महाराज. अंतकरण ताब्यात धरलेलं आहे. कसं अंतकरण ताब्यात धरलं? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, वाहोनी आपुली आन धरी जो अंतकरण. शपथपूर्वक शपथ घेतली, आपलं मन इकडं तिकडं जाऊ देणार नाही. शपथपूर्वक त्या ठिकाणी साधू संत मन ताब्यामध्ये ठेवतात. आता विचार करा, तुकोबरायांच्या जीवनाचा ती त्या ठिकाणी वेश्या गेली होती म्हणे, आणि तुकोबरायांकडे त्या ठिकाणी वेड्या वाकड्या हावभाव करून तुकोबरायांना बोलवायला लागली. किती महाराज मन ताब्यामध्ये. तिला गेले, साष्टांग दंडवत घातला आणि तिला सांगितलं, जाई व तू माते न करी सायास. आम्ही विष्णुदास
अंतःकरण ताब्यामध्ये ठेवणं. जाई ओ तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नवो. आणि सध्या 2025चा जर विचार केला ना, नुसतं एखाद्या काट्याला मिस कॉल येऊ द्या, साऱ्या रात गोधड्या फाडतं काटत. विठ्ठल विठ्ठल परमार्थामध्ये अंतःकरणाला फार महत्व आहे. अंतःकरण ताब्यामध्ये ठेवावं लागतं. महाराज शिवाजी महाराजांनी नजरांना पाठवला तर दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्या तन पडे. कोणी म्हणावं ज्याचे घर कुत्रे राखतात नाही का, तुकोबराय बोलतात, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर दाखवते तुकोबराया. महाराज नजराना आला तर हे काय बरं नाही म्हणतात. तुमचं तुम्हाला राहू द्या, सोने रुपे आम्हा मृत्तिके समान. हे तुकोबरायांनीच म्हणू जाणं. आता आपण उग असू आता. विठ्ठल विठ्ठल 2025 अवघड आहे महाराज. अंतःकरण ताब्यामध्ये ठेवावं लागतं. साधू संतांनी शपथ घेऊन अंतःकरण इकडं तिकडं जाऊ नाही दिलं. शपथपूर्वक अंतःकरण ताब्यामध्ये धरलेलं आहे. पहा काय झालं. गुरु शिष्याची जोडी आंघोळीला चालली स्नान करण्यासाठी. गुरुजी पुढं पुढं शिष्य मागं मागं, गुरुजी पुढं पुढं शिष्य मागं मागं. गोदावरीला त्या ठिकाणी पैनगंगेला त्या ठिकाणी चालले संगमेश्वराला. पुढं पुढं गुरुजी आणि मागं शिष्य होता. ते रस्त्याने जाता जाता त्या ठिकाणी गुरुजीला काही 500-500 रुपयाच्या 2-4 नोटा खाली पडलेल्या दिसल्या. आता गुरुजी सिद्धावस्थेला प्राप्त झालेले होते. गुरुजींनी विचार केला आपल्या नाहीच तर त्याच्याकडे बघायचं काम नाही. गुरुजींनी दुर्लक्ष केलं आणि गुरुजी पुढे गेले. गुरुजी पुढे गेले परंतु मागं कोण होता. रामप्रसाद महाराज शिष्य होता. मागं शिष्य होता. ते गुरुजी पुढे गेलेले बघितले, जमलं म्हणला. लगेच खाली वाकला आणि त्या 500-500च्या नोटा उचलायला लागला. आणि जशा नोटा उचलायला लागल्या गुरुजींनी असं कराऱ्या नजरेनं मागं वळून बघितलं. असं कराऱ्या नजरेनं मागं वळून बघितलं. महाराज तो लटलट लटलट कापायला लागला. तत तत प चालू झालं त्याचं. ते गुरुजी गुरुजी माझ्यासाठी नाही माझ्यासाठी नाही. मग ते आता घाटावरती गेल्यानंतर गोरगरीब लोकांना देऊन टाकायचे म्हणे, देऊन टाकायचे. बर 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 काय महाराज गुरुजीची नजर होती. खरंच गुरुच्या नजरेत सगळी ताकद असते. उगा बोलायची गरज पडली नाही पाहिजे शिष्याला, मारायची तर गरजच नाही पडली पाहिजे. नुसतं बघितलं तरी. आम्ही ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी शिकलो संस्थेमध्ये गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले. काय नजर महाराज. घुले बाबांची नजर म्हणजे साधी नव्हती. कोणी कोणी पाहिलं का तुम्ही घुले बाबांना. काय नजर महाराज घुले बाबाची. घुले बाबांना फक्त 2च अवस्थेमध्ये साधकांनी पाहिलं. एक हातामध्ये जपमाळ घेऊन जप करताना आणि 2 ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी वाचताना. याच्या पलीकडं तिसरी अवस्था एकच. हातात ते त्या ठिकाणी खाकी बॅग, पाठीमागं त्यांचा हात आणि अगदी त्या ठिकाणी खाली मान घालून ज्ञानोबरांच्या दर्शनाला जाणे आणि परत संस्थेत येणे. याच्या व्यतिरिक्त त्यांना कधी कुणी बघितलं नाही. महाराज एकदा असं झालं. ते गुरुवर्य बाबा दर्शन करून ते परत त्या ठिकाणी खाली नगरपालिकेकडे चालले होते. आणि आम्ही नगरपालिकेकडून मंदिरामध्ये गणपती दरवाजाने दर्शनाला चाललो होतो. समोरून बाबा येताना दिसला. आता नवीन वय होतं. बाबांचा अधिकार बाबांच्याबद्दल ऐकून होतं. त्यांच्याबद्दल ऐकल्यामुळं सगळं त्यांचा स्वभाव करारीपणा त्या ठिकाणी कडक. त्यांना येताना बघितलं ना. आता बाबाच्या पुढं आपण कसं जावं म्हणून एका फुलाच्या दुकानामध्ये मी दडलो. एका फुलाच्या दुकानात मी दडलो तर माझ्या पाठीमागं तत्कालीन आळंदीचे नगराध्यक्ष माननीय बबनराव पर्वतराव कुऱ्हाडे पाटील. हे बलदंड व्यक्तिमत्व. उंचपूर धाड दिप्पाड. रामप्रसाद महाराजांना माहिती आहे. राजकारणातही तेवढंच वजन, समाजकारणातही तेवढंच वजन, अध्यात्मातही तेवढंच वजन. भला वजनदार व्यक्तिमत्व. गडगंज श्रीमंत. 15 वर्ष नगराध्यक्ष आळंदीचं पद भूषवलेलं व्यक्तिमत्व. काय मोठं असेल. परंतु ते माझ्या पाठीमागं लपले. आणि गुरुवर्य घुले बाबा समोरून निघून गेले. निघून गेल्यानंतर मी त्यांना म्हटलं भाऊ. त्यांना सगळे प्रेमानं भाऊ म्हणतात. म्हटलं भाऊ आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी लपलं ठीक आहे, पण तुमच्यासारख्या माणसांनी का लपावं.
त्यांनी फार गोड शब्द वापरला. त्यांनी सांगितलं, बुवा तुम्ही नवीन आहात अजून म्हणे, तुम्हाला तेवढं माहीत नाही, परंतु गुरुवर्य घुले बाबांच्या नजरेला नजर भिडवल असा मनुष्य अजून आळंदीत तरी जन्माला आलेला नाही म्हणे. याला म्हणायचं नजर. गुरुवर्यांची ती नजर असते महाराज. ते गुरुजींनी कराऱ्या नजरेनं बघितलं. शिष्याच्या लक्षात आलं 500-500च्या नोटा उचलल्या, काही कामाचं झालं. पण गुरुजी पुढं पुढं, शिष्य मागं मागं, आणि पुढं पुढं शिष्य गेल्यानंतर आता गुरुजी ओळखीचे होते, सगळे लोक आले. या गुरुजी कधी आले, फार दिवसातून आले, तीर्थयात्रेला गेलते का, सप्त्याला गेलते का, भागवताला गेलते का, सगळं त्यांची चर्चा चालू झाली. आणि तेवढ्यामध्ये शिष्य पुढं झाला. आणि शिष्य पुढं झाल्यानंतर म्हणायला लागला, हे घ्या तुम्हाला 500, हे घ्या तुम्हाला 500, हे घ्या तुम्हाला 500. ते सगळे लोक गुरुजीकडे पाहतात, शिष्याकडे पाहतात आणि गुरुजीला म्हणतात, गुरुजी शिष्य नवीन दिसतोय. हो म्हणे, मागं लागून आलाय. शिष्य नवीन आहे. हो शिष्य नवीनच आहे म्हणे. आणि मग ते लोक बोलायला लागले म्हणे, बाळा अरे ज्या 500-500च्या नोटा तुला आत्ता दिसल्यात ना, तू उचलून आणल्यात ना, त्या भल्या पहाटेपासून आम्ही त्याच नोटा पाहत आहे, पण आमच्या नाही म्हणून आम्ही उचलल्या नाही. आणि तू गुरुजीच्या शिष्य असून सुद्धा तू ते अरे कस काय तू नोटा उचलल्या? नोटा उचलायलाच नको होत्या. महाराज अंतकरण ताब्यात ठेवणं अवघड आहे. अंतकरण ताब्यामध्ये ठेवणं फार अवघड आहे. साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये जर काय केलं असेल तर अंतकरण ताब्यामध्ये ठेवलं. आणि ज्यांनी ज्यांनी अंतकरण ताब्यात ठेवलं त्याचा परिणाम काय झाला, त्याचा परिणाम सांगितलेला आहे. तीर्थासी तीर्थ झाला तोची एक, मोक्ष तेने दर्शने, मोक्ष तेने दर्शने. ज्यांनी अंतकरण ताब्यामध्ये ठेवलं त्याचं नुसतं दर्शन जरी झालं, मोक्ष तेने दर्शने, तो स्वतः तीर्थरूप होत असतो. हा परिणाम अंतकरण ताब्यात ठेवणाऱ्याचा. विठ्ठल हरे ऐका, अंतकरण ताब्यामध्ये ठेवलं. 2 साधू संत त्या ठिकाणी महाराज काय करतात तर संतांचे वचन त्या ठिकाणी धरतात. संतांचे वचन त्यांनी धरलेले आहेत. किती संतांचे वचन धरले? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. बोलिले जे ऋषी हे महत्वाचं आहे बरं का. आता सध्या बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. साधू संतांनी संतांचे वचन धरलेले आहेत. महाराज संतांच्या वचनाप्रमाणे आपण वागलं पाहिजे. मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते, मार्गात तेनेची मार्गे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. अन मनाच्या मार्गाने गेलं तर ज्ञानोबरांनी स्पष्टच सांगितलेलं आहे, मनोमार्गे गेला तेथेच मुकला, मात्र हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून काल्यामध्ये देव सांगतात, याल तरी या रे लागे. अहो गे माझ्या मागे मागे. एकतर देवाच्या मागं जावं, संतांच्या मागं जावं. संतांचे वचन आपण धरले पाहिजे. साधू संत संतांचे वचन धरतात. विठ्ठल निळोबा महाराज फार गोड बोलतात. संती सांगितले ते केले जतन, संती सांगितले ते केले जतन, संती सांगितले ते केले जतन, संती सांगितले ते केले जतन. नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन. मत मतांतरा नाही दिले मन, मत मतांतरा नाही दिले मन. मत मतांतरा नाही दिले मन, मत मतांतरा नाही दिले मन. धरिले त्या
ठिकाणी संत वागतात. बर, संतांनी संतांचे वचन धरलेले आहेत 2 आणि संतांनी देव धरलेला आहे अभंगाचं पहिलं शेवट. देवती बळे तरी दासायासे, देवती बळे तरी दासायासे, देवती बळे तरी दासायासे, देवती बळे तरी दासायासे, करुणिया नाश उपाधीचा, करुणिया नाश उपाधीचा, पूर्व पक्षी धातो ठिकाणी निधन, पूर्व पक्षी धातो ठिकाणी निधन, धातो ठिकाणी निधन, ठिकाणी निधन. तिसरी गोष्ट साधू संतांनी देव धरला. पहिली गोष्ट अंतकरण ताब्यात धरलं, दुसरी गोष्ट संतांचे वचन धरले आणि तिसरी गोष्ट साधू संतांनी देव धरला. देवतीही बळे धरिला सायासे. साधू संतांनी देव धरला. कसा धरला महाराज? देवतीही, तिही म्हणजे त्यांनी, धरिला बळे, बळानी देव धरला. कोणतं बळ वापरलं? सगळ्यांना माहिती आहे आता. देव महाराज सत्तेच्या बळाने धरता येत नाही. सत्तेच्या बळाने जर देव धरता आला असता तर मोदी साहेबाच्या घरी देव मुक्कामाला आला, पण आलेला नाही अजून. म्हणून सत्तेने देव धरता येत, कोणत्याच सत्ताधीशाला देव सत्तेनं धरता आलेला नाही. बरं, पैशानं देव धरता येतो का? पैशानं त्या ठिकाणी देव धरता येत नाही. पैशाने देव धरता येत नाही. बरं, मग देव धरायसाठी काही शक्तीचं बळ लागत असेल. एखाद्या पहिलवानानं देव धरला का? कोणत्याच पैलवानानं आतापर्यंत देव नाही धरला महाराज. देव नाही धरला. मग शक्तीचं सुद्धा बळ लागत नाही. मग देव धरण्यासाठी कोणतं बळ लागतं? साधू संतांनी कोणत्या बळाने देव धरला? तर महाराज ज्ञानोबराया सांगतात, देव धरण्यासाठी देव धरला. कोणत्या बळाने धरला? भाव बळे आकळे एरवी ना कळे. भावाच्याच बळाने देवाला धरता येतं, अन्यथा देवाला कोणी त्या ठिकाणी धरू शकत नाही. ते सगळे बाल बघा. अजून त्या ठिकाणी एक सांगितलेलं आहे, देव धरण्यासाठी आत्मबळ असावं लागतं. ज्याच्याजवळ आत्मबळ नाही तो देवाला धरू शकत नाही. नायम आत्मा बलहीनेन लभ्यो. ज्याच्याजवळ आत्मबल नाही तो देवाला धरू शकत नाही. देव धरण्यासाठी आत्मबळ असावं लागतं. बरं, अजून देव कसा धरू शकतो? देवाला धरण्यासाठी कोणतं बळ पाहिजे? तर बघा, त्या बाळक्रीडेमध्ये असं आलेलं आहे, ते सगळे बालगोपाळ चेंडू फळी खेळायला लागले. चेंडू एकाने स्टंप आणले, एकाने बॅट आणली, एकाने बॉल आणला.
हे सगळे त्या ठिकाणी सज्ज झाले बॅट बॉल खेळण्यासाठी. पेंध्या बॉलिंग करायला लागला. पेंध्या बॉलिंग करायला लागला आणि भगवान कृष्ण परमात्म्याने महाराज बॅटिंगला सुरुवात केली. पेंध्याने असा जबरदस्त यार्कर टाकला. भगवंत 2 पावलं पुढे गेले आणि असा जोरात षटकार मारला, असा बाउंड्रीच्या बाहेर जायला लागला. आणि पेंध्या म्हणायला लागला, अरे धरा धरा, देवाचा कॅच धरा, देवाचा कॅच. झेला रे झेला, झेला रे झेला, झेला झेला चावरी झेला, चावरी झेला. हातीचा गमाय बघ पाठी खाय डोला, हातीचा गमाय बघ पाठी खाय डोला. हाती काय काय करे वाती काय टोला, हाती काय काय कर हाती काय टोला. झेला रे झेला, 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 अरे झेला झेला, आवाज कमी कर. देवाचा कॅच धरा, देवाचा कॅच धरा. पेंद्या मोठमोठ्यानं आरडायला लागला, अरे झला झला, देवाचा कॅच धरा. पण आता मला सांगा, देवाचा कॅच कोणी धरू शकतं का? हा, देवाचा कॅच तुम्ही आम्ही धरू शकतो का? नाही महाराज. मग देवाचा कॅच कोणी धरावा? तिथंच लिहिलंय, धरावा तयाने त्याचे बळ जासी. बर का, कोणी त्याचे बळ, भगवंतानी स्वतःच बळ ज्याला दिलेलं आहे तोच देवाचा कॅच धरू शकतो. येरा आणि काशी लागण हे तंबाखूला चुना लावणाऱ्याचं ते कामच नाही महाराज. विठ्ठल देव धरण्यासाठी कोणतं बळ? भावाचं बळ. देव धरण्यासाठी आत्मबळ लागतं आणि देव धरण्यासाठी स्वतः भगवंतानीच दिलेलं बळ असावं लागतं. तेव्हा आपण देवाला धरू शकतो. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, त्याच्या ताकदीनं आपण त्या ठिकाणी त्याला धरू शकतो. बरोबर. देवतीही धरीला कसा? बळे धरीला. पण त्याच्या पुढे एक महत्वाचा शब्द आहे, सायासे धरीला. देव धरण्यासाठी बळ वापरलं, बळाने देव धरला आणि 2 सायासानी आम्ही त्या ठिकाणी देव धरला. पण महाराज, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय सायास केले देव धरण्यासाठी? महाराज सांगतात, देव धरण्यासाठी आम्ही काय सायास केले? काही 1-2 सायास नाही केले त्याला धरण्यासाठी. याचे लागी हो तेजी येले भोग. त्याच्यासाठी काय कमीच सायास केले का? महाराज, किती तप, तपश्चर्या, व्रत, वैकल्य, सगळ्या भोगाचा त्याग, वैराग्याचं धारण, अध्यात्म विद्येचा स्वीकार, काय काय म्हणून त्याच्यासाठी केलं नाही. मात्र त्या ठिकाणी एवढे सायास केले त्याच्यासाठी. पण तुकोबराया, तुम्ही सांगा, तुम्ही 11:15 वाजले आता, तुम्ही सांगा काय त्या ठिकाणी सायास केले देव धरण्यासाठी? तुकोबरायांनी सांगितलं, आम्ही आमच्या जीवनामध्ये महत्वाचा एक सायास केला. काय? आम्ही आमच्या जीवनात उपाध्यांचा नाश केला. करोनिया नाश, उपाधीचा करुनिया नाश, उपाधीचा करुनिया नाश, उपाधीचा करुनिया तुकोबराया काय सायास केले? महाराज सांगतात, करोनिया नाश उपाधीचा. आम्ही आमच्या जीवनात उपाध्यांचा नाश केला. पण उपाध्या काय कमी आहेत का? व्याप तेवढा संताप आहे महाराज. जेवढं माणूस मोठा होईल तेवढ्या उपाध्या त्याच्या मागे लागत असतात. आणि उपाध्याचा त्याग करणं सोपी गोष्ट आहे का? उपाध्यांचा त्याग करणं सोपी गोष्ट नाही. उपाध्याच माणसाला गाडतात महाराज मातीत. जेवढ्या जास्त उपाध्या तेवढा व्याप असतो डोक्याला. आणि या उपाध्या सोडवणं सोपी गोष्ट नाही. मात्र तुकोबरा बोलतात, करुनिया नाश उपाधीचा. आम्ही आमच्या जीवनात उपाधींचा नाश केला. पण उपाध्या आहेत तरी किती प्रकारच्या? उपाध्या 2 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. एक अंतरंग उपाधी आणि 2 बहिरंग उपाधी. साधकाची दशा उदास असावी आणि पुढं उपाधी नसावी अंतर
बाह्य अंतरंग उपाधी आणि 2 बहिरंग उपाधी. साधकाच्या जीवनामध्ये 2 प्रकारच्या उपाधी आहेत. मग महाराज अंतरंग उपाधी कोणती कोणती आहे? अंतरंग उपाधी कशाला म्हणतात ऐका. अंतरंग उपाधी आहे दया, क्षमा, शांती. ह्या काय आहेत? अंतरंग उपाधी आहेत. हो, ज्ञानोबरायांची भाषा आहे महाराज. ज्ञानोबराया समाधीला बसले आणि माऊली समाधीला बसल्यानंतर ज्ञानोबरायांना भगवान पंढरीनाथाने विचारलं, माऊली काय देऊ तुम्हाला? तुम्ही समाधीला बसतात, माझ्याकडून तुम्हाला काय पाहिजे? देवाने सांगितलं, आता समाधीलाच बसलोय ना देवा, आता काय? आता काही नको, आता काहीच नकोय तुमच्याकडून. नाही नाही, काय पाहिजे सांगा ना. तुम्हाला दया देऊ का? तुम्हाला क्षमा देऊ का? तुम्हाला शांती देऊ का? ज्ञानोबरायांनी सांगितलं, देवा दया क्षमा शांती त्याही पाहता मज उपाधी. दया क्षमा शांती ह्या उपाध्या आहेत देवा माझ्यासाठी, मला नकोय. महाराज कधी कधी दुसऱ्यावर दया करणं उपाधी ठरते, कोणावरती कोणाला क्षमा करणं कधी कधी उपाधी ठरते, कधी कधी शांत राहणं सुद्धा उपाधी ठरते, उपाधी ठरते. हा सांगायचं झालं, माझी आता वेळ संपत आली, पण थोडक्यात सांगून जातो. पहा, दया कधी कधी उपाधी ठरते. आपण भागवत ऐकत आहात. भागवतामध्ये 5म स्कंधामध्ये महाराज भरत राजाचं चरित्र आलं. भरत राजा सगळ्या गोष्टीचा त्याग करून वनामध्ये गेला आणि एके दिवशी स्नान करण्यासाठी गंडकीमध्ये जात असताना एक हरिण त्या नदीच्या पलीकडे उडी मारताना त्याला दिसलं आणि त्या हरणाचा गर्भ पाण्यामध्ये पडला आणि तो पाण्यामध्ये वाहत वाहत जाताना त्याला दिसला. आणि ते पाहिल्याबरोबर त्या भरत राजाच्या मनामध्ये काय निर्माण झाली? वासनानंतर झाली, पण अगोदर दया निर्माण झाली. महाराज दयाच निर्माण झाली नसती तर मग पुढं वासना बिसना हे नंतर, पण अगोदर दया निर्माण झाली. अरे पाण्यात पाडस वाहून चाललंय, दया निर्माण झाली आणि त्याला पुसलं, आपल्या आश्रमात नेलं. आणि पुढं काय झालं तुम्हाला सगळं माहिती आहे. ते गेलं निघून. अंतमती सा गती, परिणाम जड भरत राजा, हरणी गर्भा गेला, घाला तो घातला. महाराज पुढचा जन्म घ्यावा लागला. कशामुळं? दया उपाधी ठरली, उपाधी ठरली बरं का. दयाच केली नसती तर उपाधी झाली, ते वासना निर्माण झाली नसती, आणि वासना निर्माण झाली नसती तर पुढचा जन्म घ्यावा लागला नसता. म्हणून दया उपाधी ठरली. बरं, कधी कधी क्षमा सुद्धा उपाधी ठरते. महाराज मोहम्मद घोरी भारतावर चालून आला. मोहम्मद घोरी भारतावर चालून आला हे त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाणांना कळालं आणि महाराज राजपुताचं रक्त खवळलं. मोहम्मद घोरी चालून आला हे कळल्याबरोबर सगळा लवाजमा सैन्य घेऊन त्या ठिकाणी मोहम्मद घोरीवरती पृथ्वीराज चव्हाण चालून गेले. घणाघाती युद्ध झालं, घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये मोहम्मद घोरी हारला. आणि हारल्यानंतर महाराज दाती तृण धरून तो पृथ्वीराज चव्हाणांना त्या ठिकाणी शरण आला आणि क्षमा मागायला लागला. महाराज मला क्षमा करा, महाराज मला क्षमा करा, महाराज मला क्षमा करा. काय महाराज आपल्या इतिहासामध्ये राजे होऊन गेले, आपल्या सनातन परंपरेमध्ये. अरे शरण आला ना, तुला अभय देतो, काळजी करू नको, केलं तुला क्षमा. महाराज मोहम्मद घोरीनं गपचिप जावं की नाही निघून? नाही महाराज, त्यांनी परत सगळं सैन्य जमा केलं आणि परत तो आला. दुसऱ्यांदा आला, दुसऱ्या वेळा हरवलं, तिसऱ्यांदा आला, तिसऱ्या वेळा हरवलं आणि हरला की प्रत्येक वेळेला तो क्षमा मागायचा आणि पृथ्वीराज चव्हाण क्षमा करायचे. मात्र एक इतिहासाने नोंद घेतलेली आहे. काही इतिहासकार सांगतात 17 वेळेला तो चालून आला, काही इतिहासकार सांगतात 12 वेळेला चालून आला. काय असेल ते, परंतु तो आला, युद्ध झालं आणि एकदा त्या युद्धामध्ये त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण हरले. हरल्याबरोबर महाराज पृथ्वीराज चव्हाणांना साखळदंडाने बांधलं आणि अंधाऱ्या कोठडीमध्ये ठेवलं. जसे हाल छत्रपती संभाजीराजांचे केले तसेच हाल पृथ्वीराज चव्हाणांचे सुद्धा त्या ठिकाणी केले. कोणीतरी यावं नख काढून जावं, कोणीतरी यावं मांस त्या ठिकाणी काढून जावं, कोणीतरी चापकाचे फटके मारावे. महाराज त्यांचे सुद्धा डोळे काढून घेतले पृथ्वीराज चव्हाणांचे आणि मृत्यूचा अंतिम दिवस ठरला. मारायचा आता पृथ्वीराज चव्हाणांना. भर चौकामध्ये हे त्या ठिकाणी हजारो समाज आणि त्यांचा सुद्धा मित्र, जसा संभाजीराजांचा कवी कलश मित्र होता
तसा त्या ठिकाणी तो भटजी त्या ठिकाणी त्यांचा मित्र, आणि त्यांनी मोहम्मद घोरीला सांगितलं, मोहम्मद घोरी तू आम्हाला मारणार? हो मारणार. मारायच्या अगोदर आमची एक इच्छा आहे, आमच्या या पृथ्वीराज चव्हाणांना, आमच्या राजेसाहेबांना एक फार सुंदर त्यांच्याजवळ कला आहे, तेवढी कला तू पहा आणि नंतर त्या ठिकाणी तू आम्हाला खुशाल मार. म्हणे कोणती कला आहे? शब्दविधी बाण चालवायची कला आहे म्हणे. कोणती? शब्दविधी बाण चालवायची. आवाज आल्याबरोबर अचूक त्या ठिकाणी बाण मारणार. द्या म्हणे धनुष्य. महाराज एक धनुष्य दिला, 3 बाण दिले आणि त्यात गर्दीमध्ये एका जणाने एक भांड घेतलं आणि खाली सोडलं. खंड दिशी भांड्याचा आवाज आला. पृथ्वीराज चव्हाणांनी त्या भांड्याचा आवाज ऐकला आणि अचूक त्या ठिकाणी धनुष्याला बाण लावला आणि सप्प दिशी बाण सोडला आणि ते जिथं भांड पडलं होतं खंड दिशी भांड उडालं. आणि जसं भांड उडालं, वाह क्या बात है, दुसरीकडं भांड टाकलं. दुसरीकडं जसं खंड दिशी भांड पडलं, लगेच धनुष्याला बाण लावला आणि सप्प दिशी भांड उडवलं. मोहम्मद घोरी म्हणायचं, वाह क्या बात है. 2 बाण गेले होते, आता 3रा शिल्लक होता. पृथ्वीराज चव्हाण फक्त भांड्याचेच आवाज ऐकत नव्हते. वाह क्या बात है, कुठून ऐकतो हे सुद्धा बरोबर कान ठेवून होते. आणि स्वतः मरायच्या अगोदर बरोबर अचूक नेम धरला आणि स्वतः मरायच्या अगोदर मोहम्मद घोरीचं मस्तक वेगळं केलं आणि नंतर प्राणत्याग केला. बरं का, याला म्हणायचं, मला एकच सांगायचं होतं, हे पुढचं मी जरा आगाऊ सांगितलं पण सांगून जावं म्हटलं. असो मागं कशाला ठेवायचं शिल्लक. पृथ्वीराज चव्हाणांनी जर त्या मोहम्मद घोरीला क्षमा केली नसती तर स्वतः मरायची वेळ आली नसती. म्हणून कधी कधी क्षमा सुद्धा उपाधी ठरत असते. क्षमा सुद्धा उपाधी ठरते, कधी दया उपाधी ठरते, कधी शांती उपाधी ठरते. तुकोबराय सांगतात, आम्ही अंतरंग उपाधीचा नाश केला, करुनिया नाश उपाधीचा. महाराज अंतरंग उपाधीचा केला, परंतु बहिरंग कोणत्या उपाध्या आहेत? बहिरंग उपाध्या त्या ठिकाणी महाराजांनी 2 सांगितल्या. कोणत्या कोणत्या? अभंगाच्या 2ऱ्या चरणात. पूर्व पक्ष धातू मध्ये काय सायास केले? अंतरंग दया क्षमा क्षंतीचा नाश केला. बर 2 आम्ही बहिरंग उपाधीचा नाश केला. कोणत्या कोणत्या बहिरंग उपाध्या? तुकोबराय सांगतात, जन आणि धन. आम्ही साधना करत असताना, भगवत प्राप्ती करत असताना साधन काळामध्ये या 2 गोष्टीचा नाश केला. कोणत्या कोणत्या? पूर्व पक्षामध्ये साधना करत असताना आम्ही माणसांचा त्याग केला. म्हणून भामचंद्र घोराडा त्या ठिकाणी भंडारा डोंगरावरती जाऊन एकांतात साधना तुकोबरायांनी केली. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. लोकांच्या मध्ये राहिलेच नाही महाराज. लोकांच्या मध्ये परमार्थ होत नाही. तुम्ही जेवढे लोकांतात जाल, लोकेशना वाढेल, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं एवढंच फक्त वाटतं लोकांमध्ये राहिल्यानंतर. आणि जर कोणी वाईट म्हटलं तर राग द्वेष ईर्ष्या मद मत्सर हे चालूच होऊन जातं पुन्हा. पण तुकोबारांना हे सगळं माहिती होतं. आपल्याला देव प्राप्त करायचं आहे तर लोकांतात राहून जमायचं नाही, मग एकांतात जावं लागल. तुकोबारा एकांतात जातात आणि एकांतामध्ये अर्थात माणसांचा, जनाचा तुकोबारांनी त्याग केला. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. आणि दुसरी गोष्ट पैशाचा अर्थात धनाचा तुकोबरायांनी नाश केला. महाराज एवढी मोठी इस्टेट होती, एवढे सगळं त्या ठिकाणी कर्जाच्या वया होत्या, परंतु परत कर्ज कोणाला मागितलं? सगळ्या त्या ठिकाणी वह्या पाण्यामध्ये बुडवून दिल्या. धनाचा त्याग त्यांनी पूर्व पक्षामध्ये केला. तुकोबराय सांगतात, आम्ही काय सायास केले? उपाधीचा नाश केला. कोणत्या कोणत्या उपाधीचा? महाराज जन आणि धन या 2 उपाध्यांचा आम्ही नाश केला. परिणाम आम्ही स्वतःच त्या ठिकाणी देव झालो. अनोरणीया ठोकडा तुका आकाशा एवढा, तुकिता तुलनिसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. म्हणून पूर्व पक्षामध्ये जन आणि धनाचा त्याग साधना करत असताना जीवानी केला. तर परिणाम तुकोबराय सांगतात, स्वये जनार्दन तेची झाले, ते स्वतःच देव होतात. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
झाले महाराज जन आणि धन. आता मी जास्त वेळ घेत नाही, संपली माझी वेळ. 2 मिनटं घेऊ का आता? तुमची परवानगी असेल तर 2 मिनटं घेतो. सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनामध्ये असा गोड प्रसंग आला. काय झालं? सद्गुरू जोग महाराजांची महाराज फार मोठा एके ठिकाणी सप्ताह झाला आणि त्या सप्ताहामध्ये सद्गुरू जोग महाराजांचा तो सगळं वैभव टाळकरी हे ते सगळं बघून, त्या पंक्ती, ते मिष्टान्नाचं सगळं भोजन सगळं पाहून त्या ठिकाणी ते मंचरचे बस्तीराम शेठ सारडा महाराजांच्या चरित्रामध्ये प्रसंग आलेला आहे. जोग महाराजांच्या बस्तीराम शेठ सारडा जोग महाराजांचं ते वैभव पाहून, त्यांचा सगळा तो सप्ताह आहे ते पाहून जोग महाराजांकडे गेले. मोकळ्या हाताने गेले नाही. सगळा सप्ताह पाहून महाराज इथून माग 110-115 वर्षापूर्वी जोग महाराजांकडे 1 लाख रुपये येऊन गेले. किती? 1 लाख रुपये येऊन गेले. बॅगच्या बॅग भरून गेली. आणि जोग महाराजांना म्हटलं, महाराज हे पैसे घ्या, तुम्हाला काय सुंदर सप्ताह, काय त्या ठिकाणी तुमचं आयोजन नियोजन, एवढा मोठा खर्च झाला, हे लाखभर रुपये तुम्हाला राहू द्या. जोग महाराजांनी सांगितलं, सप्ताह संपला, सगळ्यांचं देणं घेणं मिटलं, आता तुझे लाखभर रुपये घेऊन मी करू काय? नकोय मला, तुझं तू घेऊन जा बाबा, तुझे लाखभर रुपये घरून घेऊन काय करू, घेऊन जा तू परत. आता ते बस्तीराम शेठ सारडा होते, ते म्हणले, महाराज अहो 10 रुपये नाहीये, 1 लाख रुपये आहे. आणि त्या काळातले 1 लाख महाराज, 1 लाख रुपये घ्या. जोग महाराजांनी हात जोडून सांगितलं, नकोय मला, तुझं तू घेऊन जा परत. तो म्हणला, बस्तीराम शेठ म्हणाले, महाराज अहो 1 लाख रुपये देणारा तुम्हाला माझ्याशिवाय दुसरा कोणी माणूस भेटणार नाही. जोग महाराजच होते महाराज ते. त्यांनी सांगितलं, बस्तीराम शेठ तुमच्या लाखाला लाथ मारणारा माझ्याशिवाय तुम्हाला दुसरा बुवा भेटणार नाही. याला म्हणायचं पूर्व पक्षी धातू धिक्कारिले धन धिक्कारिले. त्या जोग महाराजांच्या चरित्रामध्ये दुसरा प्रसंग येतो. जोग महाराजांचं सुंदर कीर्तन झालं आणि कीर्तन ऐकून जोग महाराजांची तारीख काही गावकऱ्यांना घेऊ वाटली. जोग महाराजांकडे गेले, महाराज अमुक अमुक एवढी तिथी एवढी तारीख तुमची आमच्या सप्त्यात द्या, तुमचं कीर्तन द्या. जोग महाराजांनी डायरी पाहिली, शिल्लक नाही महाराज तारीख, पुढल्या वर्षी तुम्ही प्रयत्न करा, पुढल्या वर्षी देतो मी तारीख तुम्हाला. ते काही माणसं जरा आट्टेल राहतात, असे कसे देत नाही बुवा, पाहतोच ना, वाढवून देऊ काय, बर असे कसे तारीख देत नाही. आणि मग त्या काळामध्ये फार प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं. जोग महाराजांचे चांगले अंतस्थ मित्र होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि टिळकांकर. त्या ठिकाणी महाराज गेले, ते सगळे लोक गेले, पत्र लिहून द्या तुमच्या नावाचं, जोग बुवांची तारीख घ्यायची आहे. त्यांनी सांगितलं, त्यांची तारीख खाली नसेल तर मागं लागू नका, कशाला जबरदस्ती करता, पुढच्या वर्षी घ्या. नाही नाही ह्याच वर्षी पाहिजे. बर. जोग महाराजांसाठी त्या ठिकाणी पत्र लिहून दिलं. अमुक अमुक गावचे माणसं आले, तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही द्या, कळावे आपला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकांनी काह्याला पत्र वाचलं दे. गेले जोग महाराजाकडे, हे घ्या, असे कसे तारीख देत नाही, पाहतो आता, वाचा पत्र वाचा, कोणाचं आहे मग समजत. जोग महाराजांना म्हटलं, आहे तरी कोणाचं पत्र? वाचलं पत्र, अमुक अमुक गावचे माणसाला कळावे आपला, आणि सगळ्या शेवटी लिहिलं होतं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि पत्र वाचल्यानंतर जोग महाराज म्हणायला लागले, बघा टिळक माझे चांगले जवळचे मित्र आहेत, परंतु त्यांना आदरपूर्वक नम्रतेने सांगा की मला विष्णुपंत जोग म्हणतात आणि मी फक्त देवमान्यांचं ऐकत असतो, लोकमान्यांचं नाही. याला म्हणायचं पूर्वपक्षी जनधिक्कारिले. आणि ज्यांनी ज्यांनी जन आणि धन 2 गोष्टीचा त्याग केला, परिणाम स्वये जनार्दनतेची झाले, ते स्वतःच देव झाले. महाराज आम्हाला आत्ताच देव व्हायचंय. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे यासी नचले तातडी, मग अनुभवी गोडी येईल कळो ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली